गेले 2 महिने हक्काची पेन्शन न मिळाल्याने जगायचे कसे असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पेन्शनच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ठाणे शहरातील कार्यालयाबाहेर या कर्मचाऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन केले. राज्यातील तब्बल 14,000 सेवानिवृत्त कर्मचारी हे पेन्शनपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या मागण्यांकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते लेखा शीर्ष महालेखाकार मुंबई यांच्या कार्यालयाने गोठवल्यामुळे मार्च 2026 पासून सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. त्यामुळे प्राधिकरणातील सेवानिवृत्ती कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्ती कर्मचारी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध कार्यालयांसमोर धरणे आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मार्च 2026 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना 2026-27च्या अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयांची तरतूद असून सुद्धा सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही ही खेदाची बाब असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. आज अनेक सेवानिवृत्ती कर्मचारी हे केवळ पेन्शनवर अवलंबून असून त्यांना औषध उपचारासाठी पैसे नाही, त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यांची प्रकृती बिघडलेली आहे अशी व्यथा देखील त्यांनी व्यक्त केली. आज आम्हाला 1 दिवस धरणे आंदोलन करावे लागत आहे. पेन्शन लवकर न मिळाल्यास हजारोच्या संख्येने पेन्शनधारक आझाद मैदानावर उपोषण करतील असा इशारा कृती समितीचे सदस्य सिद्धार्थ रोकडे यांनी दिला आहे. लाडक्या बहिणीमधल्या ज्या वंचित आहेत त्यांना पेन्शन पासून नाही ठेवलेलं. आमचे पेन्शनधारक जे आहेत ना ते लाडक्या बहिणीमध्ये कोणी गेलेलं नाहीये आणि आम्ही फक्त सरकारी नोकर आहोत. सरकारी नोकर म्हणून आम्हाला नोकरच बनवून ठेवलेलं आहे. आम्हाला काही मिळत नाहीये इथे. पेन्शन मागून मागून प्रत्येक वेळेस आम्ही थकलोय. प्रत्येक वेळेस आमचे अधिकारी जे आहेत ह्याचे कमिटीचे ते लेटर देऊन देऊन थकलेत. प्रत्येकांना सांगतात की ह्या वेळेस देऊ त्यावेळेस देऊ, देणार कधी माहिती नाही. आम्ही आपलं वाट बघतोय. आता 2 महिने झालेत सर, आम्हाला अजून पेन्शन नाहीये. आम्हाला 2-4 दिवसापूर्वीच मला एक न्यूज झाली, कोणी ना लातूर मधले आरेखक त्यांना पैसे नसल्यामुळे औषधं नसल्यामुळे ते वारले. मग अशी आमची अवस्था असताना सरकारला वाटत नाही की 2 महिने झालेत, हे वरिष्ठ लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना प्रॉब्लेम होतो जगण्याचा, त्यांना सपोर्ट नाही कुणाचा. अहो ही आमची पेन्शन म्हणजे एक इज्जतीची झालर आहे, एक चादर आहे. आम्ही कुणाकडे हात पसरणार नाहीये. त्याच्यासाठी आम्ही पेन्शन मागतोय. आम्हाला हक्काचं जेवू द्यावं तेवढंच आम्ही सांगतो. 2 महिने झाले आम्हाला अजून पेन्शन नाही मिळालेली. गेल्या 6 महिन्यापासून पेन्शन बाबत शासनाकडून असाच घोळ चालू आहे आणि आता 2 महिन्यापासून तर आमची पेन्शनच बंद केलेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एकूण 14,000 कर्मचारी पेन्शनपासून 2 महिन्यापासून वंचित आहे आणि या पेन्शनपासून सगळं आमचं अडलेलं आहे ना. आम्ही आता वयस्कर माणसं आहोत. 60, 70, 80, 85 पर्यंत गेलेले आहेत. खाण्याचे पिण्याचे औषधाचे सगळेच हाल होत आहेत ना आमचे. ते शासनाला माहिती नाही का, समजत नाही का? लेखा शीर्षाचा घोळ जो आहे आमचा काय आमचा संबंध नाही त्याच्याशी. आमचा प्रश्न नाही येतो, आमचा प्रॉब्लेम नाही आहे, शासनाचा प्रॉब्लेम येतो. शासन स्तरावर ते कधी पण सॉल्व्ह करू शकतात ना. त्याच्यात एवढं त्यांचा प्रॉब्लेम का त्यांचा याच्यामध्ये? तर शासनाला एवढी एकच विनंती आहे की त्यांनी हा लेखा शीर्षाचा जो घोळ आहे तो प्लीज कृपया लवकरात लवकर संपवून आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन देण्यात यावी ही आम्ही एक नंबर विनंती करतो, जेणेकरून आमचं उर्वरित आयुष्य सुखाने समाधानाने चालेल. आज मजिप्रा कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. वास्तविक पाहायला गेलं तर आम्ही लोकांनी 30-40 वर्ष प्रशासनाची सेवा करून आज आम्हाला पेन्शन मिळत नाही. त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात येत आहे. गेली 2 महिने हा लेखाशिक्षाचा घोळ घातलेला आहे. तो नाहक घोळ आहे. तो लवकरात लवकर निस्तरावा आणि आमच्या सगळ्या पेन्शनधारकांना पेन्शन मिळावी. लोक पेन्शन वाचून, औषधं वाचून तडफडत आहेत. काही लोक वर गेलेले आहेत. तेव्हा आता उर्वरित लोकांना जिवंत ठेवायचं की नाही, याचं एक काम करा. आम्हाला काहीतरी द्या 14,000 लोकांना आणि काढून एकदा संपून टाका. आम्हाला तेवढं तरी करा. नाही तर आज आमच्याकडे काहीच नाही शिल्लक. यायला आम्हाला पैसे नाहीयेत.